बाहेर असतील आणि अंपायर दुसरे जे षटक असेल पॉवर प्ले तर त्याच्यामध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील काय या त्या सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत दोन्ही टीम्सला. कालचा दिवस जर आपण बघितलं तर ससूनगर स्पोर्ट्स क्रिकेट क्लब द्वारे आयोजित केलेल्या त्या स्पर्धेमध्ये ससूनगर चषक 2025 मध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचण्याचं काम केलंय. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र समित पाटील राजेंद्र पाटील यांच्या टीमने उंच भरारी घेतली. पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र संघाचा पराभव केला आणि खरोखरच पाठलाग तर चांगल्या पद्धतीने होत होता परंतु गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन केलं त्यामुळेच ते सुपर 3 मध्ये तिथे पोहोचलेत. इथे लवकरात लवकर मॅच सुरू करा विनंती असेल पंचांना सुद्धा कारण आयोजक सुद्धा वाट बघतायत. षटकही 5च असतील ना 5च षटकांचा मॅच असेल तुम्ही सपोर्ट्स करा. 5 मिनिटांकरता तुम्हाला 5 षटकांकरता तुम्हाला 30 मिनिटं दिलेली आहेत. त्या 30 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये फलंदाज इन आउट ही जो अवधी आहे तो सुद्धा गणला असेल. जर 5 षटकांकरता 30 पेक्षा अधिक अवधी जर तुम्ही घालवला तर मग 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला ठेवावा लागेल. 4 षटकांकरता दिलेले तुम्हाला जी 25 मिनिटं आहेत ते 25 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण झाले पाहिजेत आणि त्या 5व्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. व्हॉट हॅपन एक गोलंदाज ते 2 षटकं टाकू शकतोय 5 षटकांचा मॅच असल्या कारणानं आणि भरपूर ऑप्शन असतील कदाचित पालनापाडा या संघासमोर. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर येऊ द्या. साई स्पोर्ट्स पालनापाडा हे नाव आहे या टीमचं आणि त्यांच्या अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचलेत. भरपूर वेळ वाया झालाय भरपूर वेळ वाया गेलाय आणि ते वेळेचं बंधन हे असलंच पाहिजे प्रत्येक खेळाडूला कारण आयुष्यामध्ये जर कोणी विचारलं की सर्वात मोठा गुरु कोण तर तो वेळ आहे. वेळ जे शिकवतोय ते दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही त्यामुळेच वेळेचं बंधन प्रत्येकाला असलंच पाहिजे. टाइम इज मनी काय म्हटलं जातं. वेळ असेल तर आपण चांगलं शरीर कमावू शकतोय. वेळ असेल तर आपण पैसा कमावू शकतोय. वेळ असेल तर आपण मित्र सुद्धा कमावू शकतोय. त्यामुळेच वेळेचं महत्व काय हे प्रत्येकाला ठाऊक असायला पाहिजे. गेम इज ऑन मॅच सुरू होतोय. 11:27 पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर 3, 2, 1 गेम ऑन. हेमंतचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठी शिकार. पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास दिला जातोय पाठवला जातोय तंबूच्या आश्रयाला बॅटर मितेश शिंगोटेला. गोल्डन डकचा शिकार गॉन. या स्पर्धेमधील अशी माहिती आमच्यापर्यंत विशाल भोईर पोहोचवत आहेत की पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली जातोय एखादा गोलंदाजा गर्भी. पहिल्या चेंडूवर शिकार केले गोल्डन डकचा शिकार झालाय तो म्हणजे मितेश शिंगोटे. हताश होतोय एक टेनिस विश्वातील नामवंत खेळाडूला 0 या धावसंख्येवर बाद केलं जातंय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हेमंत लाखात आहेत. जसं आपण बघितलं होतं JPL जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक बोली या खेळाडूवर लागली होती आणि तसं काम सुद्धा त्याने क्रिकेटच्या मैदानावर केलं होतं. हेमंत लाखात तयार. नवीन बॅटर गेलाय अनिकेत बोमटे चांगला खेळाडू आहे तो सुद्धा परंतु त्याचे लकी बॅट नाही. आज ऑन ड्राईव्ह केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. धोका होता इथे बॅटरला. 1 धाव पूर्ण केली. मिड ऑन मधून थ्रो येण्याआधी 1 धाव पूर्ण केली आणि एका धाव्याने अकाउंट ओपन केलं.
बॅटिंग करणाऱ्या द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने धावसंख्या 1. 2 बॉल टाकलेत हेमंत लाखात या गोलंदाजाने. बघा ना, रनअप छोटा आहे परंतु जी लाईन आणि लेंथ आहे ती अतिशय चांगली डेमेज पाहायला मिळतोय हेमंत लाखात या खेळाडूची. साने गुरुजी चषक 2025 या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली कालपासून आणि कालच्या दिवसामध्ये कांदिवली संघाने बाजी मारली. सुपर 3 मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ बनला. आजच्या दिवसामध्ये पाहूया कोणता संघ सुपर 3 मध्ये पोहोचतोय. आणि कांदिवली संघाचा वीर नावाचा खेळाडू पहिला अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरला या स्पर्धेत. मिडल अँड लेग स्टम्पचा चेंडू होता. मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं बॅकवर्ड फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक तैनात होता. संधी मिळत नाही बॅटरला मोठे फटके खेळण्याची. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि ह्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर दिसत. एक तुम्ही बघू शकताय तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि एक मिड विकेट क्षेत्रात. फ्लाय स्लिपच्या दिशेने हा चेंडू उडाला होता. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. स्क्वेअरिस थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात बॅटरला. धावसंख्या झाली आहे ती 4. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4. सुरुवात तर चांगली झाली आहे. निर्णय घेतला साई स्पोर्ट्स पालनापाडा टीमच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा आणि आतापर्यंत त्यांच्या टीमची वाटचाल चांगली झालेली दिसून येते. 4 धावा 1 गडी बाद. दोन्ही बॅटर आता विकेटच्या मध्यभागी जाऊन चर्चा करत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. विशेष म्हणजे या षटकामध्ये धावा यायला पाहिजे परंतु कुठेतरी गणित चुकलंय. आणि गणित का चुकलं तर एक महत्वपूर्ण खेळाडू मितेश शिंगोटे हा पहिलाच बॉलर बाद झाला. पिच बॉल चेंडूला मिडॉन मधून पाठवलं जाते काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. खाऊ कॉर्नर आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षक नव्हता परंतु काऊकर मिड विकेटचा शतरक्षक घेतो चेंडू उचलेपर्यंत इथे 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 6. लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण तुम्ही बघतायत या स्पर्धेचं. अतिशय चांगली युट्यूब वाहिनी आहे आणि जुचंद्र गावाच्या नावाने ही युट्यूब वाहिनी बघायला मिळत आहे. आता फोर्स केलाय. चेंडू बॅटच्या थोडासा खाली बसलाय. शतरक्षक लॉंग ऑफ मध्ये तैनात होता. तो करत नाही कोणतीच चूक. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धाबा आहेत 6 धाबा 2 गडी बाद. तुझं नाणेकर यांची ती युट्यूब वाहिनी बघितली. त्याच्यानंतर अनेक युट्यूब वाहिन्या तुम्ही बघतायत. 7070 GTC JTC TCP सावली क्रिएशन अशा काही युट्यूब वाहिन्या आहेत. त्या सध्या आघाडीवर आहेत. चांगलं काम करत आहेत आणि विशेष म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाली टेनिस क्रिकेटमध्ये. ज्या स्पर्धा आपल्याला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्येच भरपूर होत आहेत. महाराष्ट्रा व्यतिरिक्त UP उत्तर प्रदेश येथे जरी तुम्ही गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला प्रत्येक दिवशी क्रिकेटच्या स्पर्धा असतात आणि त्या सुद्धा 1,50,000 2,00,000 अशा मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच क्रिकेटची क्रेज ही संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज निवृत्ती आलाय. स्विच हिट करायचा होता बॅटरला. टायमिंग व्यवस्थित साध्य झालं नाही. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. 1 धाव मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर हे षटक सुद्धा पॉवर प्लेचं असेल ज्याच्यामध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसून येतील. धावसंख्या झाली आहे ती 7. निवृत्ती गोलंदाज मार्गावर येताना दिसतोय.
पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी खूप मोठं कार्यकाळ स्वतंत्र पूर्व काळामधील बऱ्याचशा आठवणी आहेत साने गुरुजींच्या आणि त्यांच्याच नावाने इथे साने गुरुजी चषक 2025 हे आयोजन. शॉर्ट बॉल होता, पूल करायचा होता, टायमिंग व्यवस्थित साध्य झालं नाही. क्षेत्ररक्षक फॉरवर्ड स्कोअर लेग मध्ये अफलातून शेल टिपतोय. विकेटचं चाललंय पतन. प्रणय याला परतावं लागतोय. गॉन. मान्यवरांचं खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. भरपूर सपोर्टर्स या ठिकाणी येताना दिसत आहेत. रवी वाघमारे हे सुद्धा उपस्थित झालेत. मित्र परिवार आलेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतोय. मॅच कडे वळत असताना 3 गडी बाद झालेत. 3 गडी बाद, धावसंख्या 7, 1 षटक आणि 2 बॉलची समाप्ती. निवृत्ती याला यश मिळतोय. आता जुगल आलाय. कधी कधी इतके लांब लचक षटकार ठोकतोय ना, त्या षटकाराशी पागल करतोय. तोच हा जुगल. ऑफ स्टंपच्या थोडंसं जवळून जाणारा चेंडू होता. वाईड लाईनच्या आतून वळणारा चेंडू होता. त्यामुळेच पंच त्या ठिकाणी हाताचे घडी करूनच उभे होते. निर्धाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धाबा. द ग्रेट मराठा जुवचंद्र विरुद्ध साई स्पोर्ट्स पाळणापाडा असा हा मॅच तुम्ही बघतायत. आणि हेच ते मैदान. ह्याच मैदानावर जुगल पाटीलने लगातार 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकलेत. ओहो, एक अतिशय चांगला आदर्श खेळाडू आहे जुगल पाटील. मी आदर्श का म्हणतोय, कारण 5 षटकार ठोकल्यानंतर 6वा चेंडू सुद्धा तो षटकारासाठी ठोकला असता. परंतु एखाद्या खेळाडूचं करिअर कधी खराब होऊ नये, कधी त्याच्या नावाची चर्चा जास्त होऊ नये, ह्याकरता त्या खेळाडूने ते शेवटच्या बॉलला सन्मान दिला होता. चर्चा आपण करणार आहोत गोलंदाज कोण होता, परंतु क्रिकेटचा जो इतिहास आहे तो इतिहास नेहमीच वर्तवला जातो, व्यक्त केला जातोय. चांगला फटका, स्विच हिट, काम फिट, मिळतील इथे बॅटरला 4 धाबा. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. तर धावसंख्या धाव फळकावर आहे त्या 12 धाबा, 12 रन्स. जुगल पाटील आता सल्ला देतोय, कारण सिनियर ज्युनियर कधीच क्रिकेटमध्ये तुम्ही आखू नका. प्रत्येक खेळाडूची आखणी वेगवेगळी असते, दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ओ, स्विंग अँड मिस. एक अतिशय चांगला बॉल होता. बॅटिंग क्रीजच्या थोडासा जवळ रिलीज केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा थोडासा चेंडू होता, आत जाऊन कट होतोय. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या 3 गडी बाद 12 धाबा. 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चेहरा आहे. प्रत्येक टीम्सला सपोर्ट करतायत, सहकार्य करतायत. आयोजनामध्ये मोलाची भूमिका ते सुद्धा करत असतात, आर्थिक सहकार्य करत असतात आणि त्यांना आपण या ठिकाणी बघतोय. या मॅचकडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धाव फळकावर 12 धावा, 6च्या सरासरीने ही वाटचाल आहे. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 35 धावसंख्येपर्यंत तरी
आणखीन मजल मारायला हवी जेणेकरून 50च्या आसपास धावपळ जाईल पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आता जुगल थांबणार नाही असं वाटतंय. ज्या पद्धतीने त्यांनी निरीक्षण केलंय, सोहे बाजूने पाहणी केली, फिल्डिंग बघितली. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर फिल्डर हे सीमारेषा लगत तैनात केले गेलेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे, लॉंग ऑन. त्याच्यानंतर आपण बघतायत काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक ठेवलाय, मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे, डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक ठेवला गेलाय. ही आखणी पाहिली त्यांनी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रिन्स आणि प्रिन्सला पाठवून दिलंय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट थेट 6 धावांची भेट, सिक्सर. सहा धावांची थोडासा उत्साह वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये, कारण धावा पाहिजे. जुगल इज ऑन फायर. पुढचा बॉल. ओहो, आता जुगलला मात्र इथे ह्या चेंडूवर नाचवलंय. थोडंसं नियंत्रण सुद्धा त्याने गमावलं. बॅटिंग क्रीज मध्ये बॅटिंग टान्स त्याचा आपल्याला दिसलाय. थोडासा टर्न करताना दिसलाय. शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या जाऊन वळतोय. आउट कटर चेंडू टाकलाय प्रिन्स या गोलंदाजाने. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 18 धावा, 2 बॉलची समाप्ती. बॅटच्या आउटसाइड एज लागलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. शतरक्षक चेंडूचा करतोय पाठलाग. दोघांमध्ये लागलेल्या शर्यतीमध्ये विजय होतोय तो चेंडूचा. मिळतंय 4 धावा, चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. नंतर अर्थातच खूप मजा येत असत. जसं आज चांगले साऊंड सिस्टम डीजेच्या माध्यमातून त्यांची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. धावसंख्या यावेळेला झाली आहे ती 22. स्कोर मोस्ट ऑन 22. जुगल मोठा फटका खेळायचा होता. यष्ट्यांच्या पाठीमागे सोनू चांगली यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सज्ज होत आहेत. आणि आज काय बघतोय आपण, थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये विकास व्हायला राहत आहेत. एरवी त्यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायचो. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज आणि यष्टीरक्षक हे दोन्ही सख्य बंधू आहेत, त्यामुळेच डावपेच ठाऊक आहेत एकमेकांना. पुढचा बॉल. मोठा फटका खेचलाय. शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. अखेरीस प्रिन्स याला विकेट मिळाली. विकेटचं पतन गॉन. पाच बॉलची समाप्ती म्हणजेच तिसरं षटक आता समाप्त होईल. तत्पूर्वी धावसंख्या आहे 4 गडी बाद 22. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाण्याकरता सज्ज होत आहेत. धरम भोईर सज्ज होत आहेत. बघूया, एक वेगळी हेअरस्टाईल आहे धरमची. यंदाचा जो सीझन आहे क्रिकेटचा, अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलंय. आणि मागच्या मॅचमध्ये 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज होती. 2 षटकार त्यांनी खेचले होते, परंतु एक षटकार जर आणखीन खेचला असता तर विजय मिळून दिला असता द ग्रेट मराठा जुचंद्रे टीमला. धावा आहेत धाव फळकावर त्या 4 गडी बाद 22 धावा. जुगल याने 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 7 बॉलचा सामना करत 11 धावा बनवल्या. शेवटचा बॉल असेल या षटकातील. चांगला प्रतिसाद मिळतोय युट्यूबद्वारे या स्पर्धेला. जेटीसी म्हटलं तर एक युवा प्रोपरेटर आहेत जेटीसीचे मृणालचे म्हात्रे, आणि सर्वांनाच सोबत घेऊन चालत आहेत. मग ते क्रिकेटचं मैदान असो, हॉटेल्स असो, काही नियोजन असो, सहलीचं, सर्वांनाच एकत्रित घेऊन जातात आपल्या टीमला.
क्रॉस पट्टी स्ट्रोक खेळायचा होता. चांगले वळणदार चेंडू बघायला मिळतोय. आउट कटर चेंडू. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर द ग्रेट मराठा जुचंद्र टीमची धावसंख्या 4 गडी बाद 22 धाबा. शेवटची 2 षटकं, या 2 षटकांमध्ये 20 ते 25 धाबा होतील काय, आशंका निर्माण झालंय. याचं निवारण करण्यात आपण एक छोटंसं ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. तर 24 4 गडी बाद. थोडेसे संकट आलेत. या संकटामधून बाहेर पडावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमला. द ग्रेट मराठा जुचंद्र. आणि आता गोलंदाजीमध्ये निवृत्तीचं जे दुसरं षटक होतं ना, त्या दुसऱ्या षटकामध्ये 6 धाबा खर्च करून 1 विकेट मिळवली होती. म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला पाठवलं. ओ स्वीप केलाय. स्विचिटच्या पद्धतीने या चेंडूला खेळून काढलं होतं थर्डमॅन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक हर्षद तिथे तैनात होता. थ्रो येण्याआधी बॅटर पूर्ण करतात 1 धावा. आणि विकास वाडा याच्याकडून चूक झाली. हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक धाव देऊ केली बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या झाली यावेळेला 26 धाबा 4 गडी बाद. 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट इन दी 4th ओव्हर. 4थं षटक सुरू आहे. स्वप्नील मुकादाम एक रन मशीन म्हणून गणला जातो टेनिस विश्वामध्ये. 10 धावसंख्येवर तो खेळतोय. आणि या चेंडूला आता पूल केलाय. गोईंग अँड गॉन. सिक्सर. धावसंख्या आता 6 पुढे सरकली 32. आता त्याला ठाऊक होता हवाई फायर करणं गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं. 50च्या आसपास नेऊन ठेवण्याचा प्रयत्न आहे आपल्या टीमला. शॉर्ट बॉल होता. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. ढकलून दिलं या चेंडूला स्क्वेअरिस थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 1च धाव. 1 धाव्यानिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्याचं होतं त्या 33 धाबा. हीच योग्य वेळ असते. हीच योग्य संधी असते बॅटरला. 4 बॉल समाप्त झाले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि धरम याला चांगलं काम करावं लागेल. कारण ज्या पद्धतीने धरम ओळखला जातोय, मोठे षटकार कळण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. कधी कधी कॉन्सन्ट्रेशन नसतं. संयम हा दागिना तुमच्याकडे असला पाहिजे. जसं मी संयम बघितला गोलंदाजीमध्ये साई स्पोर्ट्स पालनापाडा टीमचा. काय चांगला अचूक मारा झालाय. जरी मोठे फटके लागले ना तरी परतीचा प्रवास त्यांनी चांगला केलाय. निवृत्ती तयार. हो हेलिकॉप्टर उडवायचं होतं. चेंडूला मिडॉन मधून खेळून काढलं. डीप मिडॉन मध्ये चांगलं फिल्डिंग होतंय. कॅप्टन फिल्डिंग करतायत. थ्रो येण्याआधी 1 धाव पूर्ण करतोय धरम. धाव संख्या 34. 5 बॉलची समाप्ती. 34.
4 गडी बाद 34 धावा. 5 चेंडू टाकून चालले चौथ्या षटकामध्ये गोलंदाज निवृत्तीचे. एकमेकांवर विश्वास ठेवलाय, युनिटी आहे. कारण टॉस जिंकल्यानंतर एक मीटिंग घेतली गेली, त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला समजवलं गेलं. हो, लेग स्टंपच्या दिशेने हा चेंडू होता. 1 धाव मिळेल. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धाव संख्या झाली आहे ती 35 धावा. 4 गडी बाद. 35 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. आणि अशातच खेळाडूंना पाणी हवं आहे आणि ते पाणी पोचवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. 4 षटकांमध्ये 35 धावा, 4 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा ऐकूया डीजेला. धावा धावपळ लागलेत आणि 4 गडी बाद झालेत. उजव्या बाजू मात्रे यांना प्रसाद पाटील हे सुद्धा आहेत. आणखीन जे आयोजन कमिटीचे मेंबर्स आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. मधु सिस्टमॅटिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मोहन मात्रे यांना तुम्ही बघतायत. त्याच्यानंतर आपण बघतायत मनोज टोंगरी हे सुद्धा आहेत. प्रशांत मात्रे हे सुद्धा क्रिकेट मॅचला बघतायत. त्याचबरोबर अक्षय साटम हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि इथे दाखल झालेत जितेंद्र पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचं स्वागत आहे साने गुरुजी चषक 2025 मध्ये. शेवटचं षटक आता सुरू होतोय. पहिल्या इनिंग नंतर कोणता मॅच असेल त्याची सुद्धा माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शेवटचं षटक. समोर फलंदाज आहे स्वप्नील. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल. पंच मनोज परेड सरांचा इशारा आलाय, तो म्हणजेच वाईडचा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पोहोचली 36 वर. स्कोर मोज ऑन 36. पहिला वाईड आहे या इनिंग मधला. ही माहिती आमच्यापर्यंत विशाल भोईर पोहोचवत आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी झाली होती आतापर्यंत 4 षटकात. फुल टॉस बॉल. टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. 1 धाव पूर्ण केली. फंबल होतो क्षेत्ररक्षक आणि फायदा उचलताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना काय घडलं बघूया. धरम हा बाद होतोय. विकेटचं पतन. 5 गडी बाद. धाव पळकावर धाबा आहेत त्या 37. 37 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट गॉन. दुधनाथने आपलं आडनाव बदललं, त्याने गीत तसं वाचलं. आला आला पाटील आला. पहिला चेंडू टाकलाय 5व्या षटकातील आणि धावबाच्या स्वरूपात बाद झालाय तो धरम. धरम जेव्हा गेला ना असं वाटलं होतं की मॅच करेल तो गरम, परंतु तोच झाला नरम. धावसंख्या धाव पळकर आहे ती 5 गडी बाद 37. 37. डबन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित दुधनाथ. शॉर्ट बॉल होता. बघितलं, निरीक्षण केलं, पुन्हा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाठवलं. कारण ही शैली ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला त्याची ठाऊक आहे. त्यामुळेच थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हर्षद याला तैनात केलं गेलं. अमित दुधनाथ डायमंड डकचा शिकार बनलाय. लागलाय 6वा धक्का. 6 गडी बाद. धाव संख्या 38. 38 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 38 धावा, 6 गडी बाद.
होता गुडलेन क्षेत्रातील या चेंडूवर त्याचा अंदाज चुकलाय आणि खरं तर गुडलेन क्षेत्रामधील पडणाऱ्या चेंडूवरच तसे फटके खेळले जात आहेत. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. शेवटचं षटक निखिल कर्णधार आहे आणि त्याने प्रभावी टाकलंय. 3 चेंडूंमध्ये खर्च केल्यात, 2 धाबा, 2 फलंदाज धावबाद झालेत, 6 गडी बाद, धावसंख्या आहे ती 38. एक चेंडू फक्त वाईट टाकलाय. मोठा फटका, चेंडू हवाई सफर करतोय, मिळतील 6 धावा, ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा ज्यांच्या नावाची झलक आपण नेहमीच प्रेक्षकांसमोर ठेवतोय. प्रत्येकाच्या हृदयाच्या गळ्यातील ताईत बनलेलं व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय लोकप्रिय महाराष्ट्राचे युवा समाजसेवक श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय आणि त्यांचं स्वागत आता षटकारांशी होतोय. 2 इन रो, लगातार 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके खेचलेत बॅटर स्वप्नीलने. इंजिन छोटा आहे, एव्हरेज चांगलं देऊ लागलंय. ही एक आग आहे भाई, एक ऊर्जा आहे आणि आल्या आल्या बॅटरच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. लगातार 2 षटकार स्वप्नील यांनी खेचलेत. धावसंख्या पोहोचली 50 वर. हे तुम्ही बघू शकताय. द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक, जुचंद्र गावचे शिवसेना शाखा प्रमुख, महाराष्ट्राचे लोकप्रिय युवा समाजसेवक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. त्यांच्या सोबतच त्यांचा मित्रपरिवार दिलीप भोईर हे सुद्धा इथे दाखल झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. नवीन चेंडू या ठिकाणी आहेत. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. 4 षटकं आणि 5 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 50 धाबा, 50 काम 50 बन गया आहे. पहिली 3 षटकं जर आपण बघितली तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने होते. त्याच्यानंतर शेवटची जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये चांगला प्रभाव निर्माण केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. आल्या आल्या लगेचच खिस्सा मोकळा करतायत. कुठेही मैदान असो, फक्त क्रिकेटमध्येच नाहीत तर समाज कार्यामध्ये सुद्धा आपण त्यांना बघू शकतायत. गोर गरिबांचे कैवारी हे उगाचच म्हटलं जात नाही कधी कुणाला. काहीतरी त्यांच्यामध्ये आहे, काहीतरी धमक आहे, काहीतरी चमक आहे आणि ती चमक आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील सरांशी आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आल्या आल्या रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य श्रीयुक्त मोहन रवींद्र पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता केलं आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. प्लीज टाळ्या वाजवा. एखादा कोणी संकटामध्ये असेल ना तर त्याला सुद्धा त्याने मदतीचा हातभार केलाय. अर्थातच आम्हाला सुद्धा भरपूर सहकार्य केलंय भाईंनी आणि ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. चला आपण वळूया. धावसंख्या झाली आहे ती 50 धाबा, 50. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. एक चेंडू निर्धाव सुद्धा आला होता. 3रा चेंडू होता तो या शेवटच्या षटकाचा. ऑफ ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शत्रक्षक तिथे तैनात होता. 1 धाव पूर्ण केली. स्वप्नील मुकादम दुसरे धाबे करता धावतायत. काय रोहन 3री धाव घेण्याकरता पुढे जातील काय? ते गेलेत परंतु परतावा लागेल त्यांना. 2री धाव पूर्ण होतोय. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झाली आहे 7 गडी बाद 52 आणि 53 धावांचं टार्गेट असेल. 53 इज द टार्गेट. 53 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी आपण मॅच हाफ समरी बघूया. मितेश गोल्डन डकचा शिकार बनलाय. सी टँकर रोल अदा केलाय बॅटर स्वप्नील मुकादमने. 15 बॉलचा सामना केला आणि 15 बॉलमध्ये 34 धावा त्याने बनवल्या. तो 1 मॅन आर्मी अशी भूमिका अदा करताना दिसला. एकच सैन्य असा होता तो संघाकरता लढलाय असंच दिसलं दृश्य या पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये कदाचित त्यांचे गोलंदाज चालू शकतील.
आणि एक बात जर गोलंदाजीची जर आपण विचार केला तर गोलंदाजीचं पृथक्करण, त्यांचे गोलंदाज निवृत्ती होते, ते चमकदार कामगिरी करून गेले. त्यांची गोलंदाजी जर बघितली 2 षटकात 19 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली. हेमंत लाखात एका षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात, 2 सफलता त्याने मिळवून दिल्या होत्या. आणि इतर जे 2 गोलंदाज होते प्रिन्स आणि निखिल यांच्यावर फलंदाज तुटून पडले. असा होता हा लेखाजोखा पहिल्या डावाचा. 52 धावा बनलेत, 53चं टार्गेट असेल. स्वप्नील हे बाद होत आहेत शेवटच्या चेंडूवर आणि धावबाच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. काय चांगलं फलंदाजी केली त्याने जाताच होता. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल तसं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत युवा समालोचक आमचे मित्र अक्षय साटम. आपण बघतोय साने गुरुजी चषक 2025 जबरदस्त ही स्पर्धा कालच्या दिवसापासून सर्वांनी एन्जॉय केलं. काल पहिला अर्धशतक वीरचा आपण पाहिला. श्री 19 चॅम्पियन कांदिवली टीम क्वालिफाय झाले टॉप 3 मध्ये. जो संघ 2023 मध्ये सुद्धा फायनल मध्ये आला होता, द ग्रेट मराठा संघ, साने गुरुजी चषकावरती अधिराज्य गाजवणारा संघ आहे. आणि या संघाच्या नावावर देखील साने गुरुजी चषक या संघाच्या नावावर आहे. जास्तीत जास्त श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा जवळजवळ 4 ट्रॉफी साने गुरुजी चषकाच्या या संघाच्या नावावर आहेत. 2013 पासून सलग 2015 पर्यंत सलग 3 वर्ष कंटिन्यू ट्रॉफी श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाच्या नावावर आहे. आणि त्यातले जे खेळाडू आहेत श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा बोला किंवा द ग्रेट मराठा, टीम एकच आहे. मोहनदादा पाटील या ठिकाणी आहेत. आल्या आल्या त्यांच्याकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. थँक्यू मोहनदादा पाटील. गोरगरिबांचे कैवारी स्पर्धा कोणाची असू द्या, कोणत्याही पक्षाची असू द्या किंवा इतर टुर्नामेंट्स असू द्या, काही ना काही देण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्वांना एकत्रित घेऊन चांगले समाजसेवा त्यांच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. सर्वांना प्रेरित करतायत. पुन्हा एकदा मोहनदादा पाटील आपला आभारी आहोत. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित एनसी अंतर्गत साने गुरुजी चषक आपण बघतोय. आणि जबरदस्त पहिली हाफ इनिंग पाहिली ना पहिल्या मॅचची, तर हेमंतने सुरुवात चांगली केली होती ॲज अ बॉलर म्हणून. आणि पहिल्या ओव्हरला पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली. म्हणून 2 पॉवर प्ले असतात ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, ते फार महत्वाचे असतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाही ना तर शेवटला कठीण होते. आणि तेच आपण पाहिले. मागील 3 ओव्हरमध्ये धावा आल्या टोटल 40 आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या 12 धावा आल्या होत्या. त्यात जर 20-25 प्लस धावा असत्या तर कुठे 60 प्लस आपण पाहिलं असतं. चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचंय. हर्षद आणि एका साईडला सोनू, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी आहे. P1 मध्ये खेळताना दिसतील. आणि काय साई स्पोर्ट पालनापाडा टीमचा हंगाम राहिलाय जबरदस्त. यंदाच्या हंगामामध्ये मोठमोठ्या संघांना पराभव केलाय आणि आपला ठसा उमटवलाय या एक गाव एक फॉर्मॅट मध्ये. याच मैदानावर 2 वेळा सेमी फायनल पर्यंत पोहोचलाय. आणि आज विचार असेल की ते सर्व चित्र पुसून एक नवीन विक्रम मोडावा, विक्रम रचावा या ग्राउंड वरती. याच ग्राउंड वरती अगोदर उल्लेख केला होता जुगल पाटीलच्या नावावर सलग 5 बॉल 5 षटकाराचा विक्रम आहे. आज देखील एक षटकार पाहिला होता त्याच्या बॅट मधून. आणि चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन मात्रेची चांगली गोलंदाजी नेहमी राहिली. 8च्या आत 6च्या आत इकॉनॉमी नेहमी मेंटेन केलाय या ग्राउंड वरती. स्वप्नील मुकादम सुरुवात स्लो झाली, असं वाटलं की भरपूर स्ट्रगल करतोय की काय, सेट झाला आणि त्यानंतर मात्र जबरदस्त धावसंख्या 52 झाल्यात आणि 53चं आव्हान सामोरं ठेवलंय.
12 वाजून गेले म्हणजे दुपारचं सत्र यावेळी सुरुवात होते. पहिला मॅच आपण बघताय, दुसरा दिवस या स्पर्धेचा. साने गुरुजी चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चंद्रपडा एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती सज्ज होते. चेतन म्हात्रे, स्ट्राईकला सोनू. KPL मध्ये ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची वर्णी लागली जाते कॉमन प्रीमियर लीग मध्ये, हा सोनू भरोशाचा खेळाडू आहे, म्हणून सोनूवरती भरोसा आहे की नाही येणारे चेंडू दर्शवतील. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती चेतन म्हात्रे. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. हा ट्रॅकर चेंडू. इथे काय घडतंय, थोडासा ट्विस्ट कहाणीमध्ये. पहिल्याच बॉलवरती जे दृश्य दिसले ना, म्हणजे या मॅच मध्ये भरपूर ट्विस्ट असणार आहे. जो चेंडू जाणार होता कव्हर पॉइंटला, तो मात्र आउटफील्डचा फायदा मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या टीमला झालाय. एक धाव, पहिली धाव महत्वाची. अकाउंट ओपन केलं जाते, श्री गणेशा केला जातोय. साने गुरुजी चषक आमच्यापर्यंत संजयजी म्हात्रे यांनी नक्कीच या स्पर्धेचा सर्व रेकॉर्ड्स पाठवला आहे. 2006 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 2025चं पर्व बघतोय, म्हणजेच जवळजवळ 18-19 वर्ष या स्पर्धेला झाल्यात, त्याहून अधिक देखील असतील. लोवर फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल म्हणजे टेनिस विश्वामध्ये घातक चेंडू. फुलटॉस बॉल आल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा होते की षटकार का गेला नाही. तर फुलटॉस बॉल असा बॉल आहे जिथे षटकार हून जास्त विकेट जात आहेत, म्हणून रिक्स घेण्याचा प्रयत्न नाही. कारण की समोर चेतन म्हात्रे आहे, सोनूला देखील ठाऊक आहे. हा गोलंदाज या नायगाव पंचकृषीमध्ये गाजलेला गोलंदाज आहे, ज्याच्या नावावर मेडन ओव्हर हॅट्रिक असे बरेचसे रेकॉर्ड आहे. सोनू करता पुढचा बॉल. थोडासा रनवे मध्ये बिघाड, रेडी नव्हते आणि म्हणूनच हा डेड बॉल घोषित केला जातोय. मनोज परेड सर चांगले अंपायर, चांगली शैली आहे त्यांची. मालाड वरून बिलॉंग करतात आणि एका साईडला याच पंचकृषीतील ललितजी भोईर सर, बंड्या सर आपण बघतायत अंपायरच्या भूमिकेमध्ये. यावेळी भीमर चेंडू. चेतन म्हात्रेला अजूनपर्यंत आपण पाहिलं नाही की भीमर चेंडू त्यांनी टाकलाय. फार कमी प्रमाणामध्ये नो आणि वाईट बॉल त्याच्याकडून आपण बघतोय. मात्र या ठिकाणी हा नो बॉल 1 जर विचार केला तर इथे नो बॉलचा इशारा आलाय आणि प्रीडचा बॉल, येणारा बॉल. धाव फलक 3. विशाल भोईर आमचे स्कोरर, चांगला अपडेट नेहमीच देतात, याच गावातील अप्रतिम स्कोरर. प्रीडचा बॉल चांगल्या पद्धतीने स्विंग अँड मिस हा चेंडू केलाय बॅटरने. कोणताही संपर्क, थोडासा हलकासा संपर्क झाला होता आणि ती एज लागली, म्हणूनच तिथून चेंडू थोडासा फास्ट गेला. शॉट थर्डमॅनला स्वप्नील मुकादम. चांगली फिल्डिंग करावी लागेल. एक रन वाचवलं तर स्ट्राईक रोटेट जे होते ना, ते कुठेतरी दबाव जाणवेल. 3 बॉल 4. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा यावेळी चांगली फिल्डिंग. आता चांगली फिल्डिंग होते कारण की सिद्धिविनायक संघाचा एक चांगला गोलंदाज चेतन म्हात्रेला आपण अनेक वेळा पाहिलंय. द ग्रेट मराठा हा चांगला कॉम्बिनेशन, कंबाईन संघ आहे. दोन्ही टीम एकच आहेत, परंतु आज द ग्रेट मराठा या नावाने हा संघ उतरलाय. रवी वाघमारेची कमी जाणवते, पण तो 17 फेब्रुवारीला यायला विसरू नका. त्याचा विवाह सोहळा आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत रवी वाघमारे. समोरच्या दिशेने मितेश शिंगोटे आहे आणि तो कोणती चूक करणार नाही. यावेळी चांगला जेल जजमेंट सहित घेतला गेला. पहिला विकेट डाऊन, फलकावरती 4 धावा. पंधराला पाहायला विसरू नका. द ग्रेट मराठा संस्थापक चषक चंद्रपाड्याच्या मैदानावरती मोहन दादांच्या वाढदिवसानिमित्त चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ती स्पर्धा आहे आणि भरपूर जल्लोष उत्साह केला जाईल त्या स्पर्धेमध्ये. चंद्रपाडा नगरीमध्ये श्री सिद्धिविनायक मैदानावरती पुढच्या वीक मध्ये शुक्रवार आणि शनिवार 14-15 फेब्रुवारीला द ग्रेट मराठा संस्थापक चषक. तेजस उंडरे देखील इकडे पाहायला मिळतात. इंजरीनी त्रस्त आहेत, टीमला सपोर्ट करण्याकरता आल्यात आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत.
चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. 5 बॉल 4 धावा म्हणून चेतनचा मी का उल्लेख केला. 6ची 8ची इकॉनॉमी राहिले, ती कन्सिस्टन्सी त्याने दाखवली. याही मॅच मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉल 4 धावा, त्यामध्ये एक नो बॉल होता. नो बॉलला फेट होता, मात्र काय गोलंदाजी राहिले. जबरदस्त. चेतन मात्रेकरती टाळ्या झाल्याच पाहिजे, काय गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हर मध्ये ना इथे कुठेतरी वर्चस्व दाखवलाय द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या गोलंदाजाने. चेतन मात्रे चंद्रपणा एक्सप्रेस या ठिकाणी इम्प्रेस करते, इम्पॅक्ट टाकते. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा 1 विकेट. गिव्ह एक डीजे ब्रेक. टीमचा कॅप्टन येऊ द्या. आणि एकविरा नायगाव या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही अर्धा 1 तास अगोदरच आलोय. एकविरा नायगाव वेलकम. जेआर स्पोर्ट दैसर. दोन्ही टीमचा कॅप्टन येईल टॉस करण्याकरता. पहिलाच मॅच 5 ओव्हरचा आपण बघतोय. फार कमी टुर्नामेंट आहे जिथे 5 ओव्हरचा गेम तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि एनसीए मध्ये पाहिलं तर पहिली बायसिकल साने गुरुजी स्पोर्ट चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जेवढ्या टुर्नामेंट आतापर्यंत झाल्या तिथे मालिकावीरला सायकल तुम्हाला पाहायला मिळाला नाही, आणि कूलर सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये. सर्व गोष्टी आहेत, चांगला मॅनेजमेंट, कोणत्याही पक्षाची स्पर्धा नाही. रिव्हर्सिप खेळायचं होतं त्या ठिकाणी रोहन आहे, परंतु धरम येईल पॉइंटला. आणि तिथपर्यंत एकच धाव, एका धावेने धावपळक 5 धावा. सोनू या ग्राउंड वरती मागील 2 ते 3 टुर्नामेंट थोडासा स्ट्रगल राहिलाय, परंतु सोनूची बॅट लागली ना तर निश्चित रूपाने धावा येतील. प्रियांशु पाल पुन्हा एकदा रणबेपते बिघाड, आणि इथे मात्र हा डेड बॉल घोषित केला जातोय. 5 धावा 1 गडी बाद 1.1 चेंडू. 53 धावेचं आव्हान आहे. पहिला मॅच, सेकंड इनिंग, सेकंड ओव्हर आणि दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण बघतोय. कालच्या दिवसातले रेकॉर्ड्स जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. काल टोटल जर विचार केला ना तर वीरच्या नावावर कालचा दिवस राहिला. 71 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने केले. इथे मिस टायमिंग फटका आहे, आणि अमित दुधनात असला तर अशा कॅच सुटणार नाही. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची ख्याती आहे, आणि त्याने हा टिपलाय. जेल संपलाय प्रियांशु चा खेळ. विकेट डाऊन. मध्ये 12 एप्रिलला साने गुरुजीची स्पर्धा झाली होती, आणि तिथे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने अधिराज्य गाजवलं होतं. आणि बाकी जर विचार केला ना इतर वर्ष, तर कुठेतरी द ग्रेट मराठा संघ स्ट्रगलच करत राहिलाय या संपूर्ण साने गुरुजी चषकामध्ये. म्हणून 2015 आणि 2025 म्हणजे 10 वर्षाचा कालावधी आहे, तो गॅप आहे, आणि कुठेतरी आज तो गॅप भरून काढायचा असेल तर चांगली बॅटिंग तर गेले, आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रिन्स आलाय. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये, सोनू आणि प्रिन्स. मितेश शिंगोटे जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. फिल्डर त्या ठिकाणी मयूर येतोय. यावेळी काय घडते, जबरदस्त झेल होऊ शकला असता जर हा कन्वर्ट केला असताना प्रणयने, तर हा जबरदस्त पार्टनरशिप कॅच JTC वरती व्हिडिओ व्हायरल झाले असते. प्रयत्न चांगले होते मयूरचे देखील. धावफलक 1 ने पुढे येईल 6. 3 बॉल 6 धावा.
प्रेक्षकांची गर्दी देखील नक्कीच जसजसा दिवस पुढे जाईल तस तसा गर्दी वाढत जाईल. जय होता फिल्डर त्या ठिकाणी. सोनूने समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर केले. गणेश साटम आहे आणि त्या ठिकाणी मात्र काय घडते, दोघांमध्ये कॉलिंग नाही आणि म्हणूनच इथे हा चौकार येतोय. 4 धावा. वाटलं गणेश कॅच घेईल म्हणून दोघांमध्ये कॉलिंग नसल्यानंतर अशा प्रकारचा चौकार जातो. दोघेही बेस्ट फिल्डर आहेत आणि चुका होत असतात. 10 धावा 4 बॉल. महत्वाचा विकेट होता. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट खेळायचा होता. क्वेश्चन मार्क निर्माण झालाय, दबाव जाणवलाय सोनूवरती देखील. लेग बाईटचे 1 धाव. चौकार जरूर आलाय परंतु प्रॉमिसिंग नव्हता आणि धावफलक 11च्या घरामध्ये. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 2 पॉवर प्ले आपण बघतोय आणि पॉवरफुल गोलंदाजी राहिलाय. जशी गोलंदाजी साई स्पोर्ट पालनापाडा टीमने केली होती तशीच गोलंदाजी द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची पाहायला मिळते. तिथे 12 धावा होत्या, इथे 11 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आणि इथे स्वीट हिटचा फटका. स्वीट हिट, स्वीट टायमिंग आणि चेंडू सरळ निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. साने गुरुजी चषक चौकार. धावफलक 2 ओव्हर 15. लावून घ्यायचे लगेच. टाइमपास कोणत्याही प्रकारचा करू नका. तिथे 12 होते, इथे 15 आहेत. 3 धावसंख्येने इथे कुठेतरी पुढाकार घेतलाय टीम. आपण बघतोय साई स्पोर्ट पालनापाडा टीम. गोलंदाजीमध्ये देखील वीर चांगल्या फॉर्म मध्ये कालच्या दिवसात दिसला, ज्याने एक अर्धशतक झळकावलं आणि त्याला जेव्हा प्रश्न केला तर त्याने सांगितलं होतं की माझ्या नावावर अनेक अर्धशतक आहेत. असा हा वीर बॅटर आपण बघितला. श्रीकांत आपटीकर यांच्या संघामधून खेळत असताना कांदिवली टीमने काल बाजी मारली. उत्तम टीमला पराभव केलं. शेरिलियन भाईंदर टीमला पराभव केलं. मोठमोठ्या संघांना त्या संघाने पराभव केलं. त्यानंतर वीरच्या गोलंदाजीचा विचार केला तर काल हॅट्रिक वरती देखील तो आला होता. 5 विकेट कालच्या दिवसात त्याच्या नावावर राहिला. आणि आशिष हा गोलंदाज, त्यांनी 6 विकेट कालच्या दिवसामध्ये घेतलेत. सर्व अपडेट आमचे स्कोरर विशाल भोईर आमच्यापर्यंत देत आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जितेंद्र पाटील यांना आपण बघतोय सलग 6 वर्ष पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली या स्पर्धेकरता. म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून आली. त्यांचा आम्ही आभारी आहोत. सलग 6 वर्ष. आणि हा चेंडू जो टाकला होता ना, इथे सेटअप केला होता. अशा प्रकारच्या चेंडूला आपण म्हणतो सेटअप. सोनूला जाणून बुजून हा फटका खेळण्यास भाग पडला. शॉट थर्डबॅन त्या ठिकाणी होता. पिचिंग ऑफ स्टंप वर केला होता आणि इथे थोडासा बाहेर निघणारा चेंडू कॉट बिहाइंडच्या माध्यमातून सोनू बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. चर्चा करतो ऍक्शन रिप्ले मध्ये जेटीसी वरती. चेतन म्हात्रे पहिलाच बॉल टाकत असताना ओव्हर द विकेटने गोलंदाजी. ऑफ स्टंपवर पहिला फुटवर्क पाहिला, ऑफ स्टंपवर होता. त्यानंतर ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग केला, त्या ठिकाणी खेळण्यास भाग पडलं. बॅटची आउटसाइड एज आणि बाकीचं काम अनिकेत बुमटेने केलं.
स्ट्रगल राहिला होता सोनूचा. सोनू जर चालला तर मोठ्या धावसंख्येचा नेहमीच पाठलाग केलाय साई स्पोर्ट पालनापाडा टीमने, परंतु सोनू जर विकेट गेल्यानंतर दबाव जाणवलाय. विकास वायडा काय फॉर्म मध्ये यंदाच्या हंगामामध्ये देखील, आणि जेव्हा जेव्हा विकास वायडा या मैदानावर आलाय तेव्हा तेव्हा चौकार षटकारांची आतिषबाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याने केले, म्हणून विकास चालणं फार गरजेचं आहे. एअर स्पोर्ट दैसर जय त्या ठिकाणी आहेत आणि त्याला भेदून सरळ चेंडू निघून जाते. फाईनली ग्रिझनच्या बाहेर येतोय विकास वायड्याच्या बॅट मधून चौकार. आला असं तर कॅप्टन येऊ द्या. काल देखील आम्ही उल्लेख केला होता एक गाव एक फॉर्मॅटचा, आज देखील एक गाव एक फॉर्मॅट आहे. फार कमी प्रमाणामध्ये जुचंद्र नगरीमध्ये आता बाहेरचे संघ पाहायला मिळतात, कारण की असोसिएशन एवढे आहेत तिथे सर्व असोसिएशनच्या मॅचेस होतात, वेळेवरती संघ येतात. परंतु काही जर संघ उशिराने येतात तर त्याच्याकडे आयोजक नेहमीच दखल घेत आहेत, लक्ष देत आहेत या संघाला पुढील स्पर्धेमध्ये घ्यायचे की नाही. पण प्रत्येक टीमने वेळेवरती या. पुढचा बॉल ब्लॉक मधला चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे येईल. धरम भोईर काही गरज नव्हती पुढे येण्याची, परंतु तिथे आलाय स्वप्नील मुकादम बॅकिंगला. बॅकअप नसलं तर लवकर बॅकअप होते आणि इथे बॅकअप दिलं जाते. धावफलक 2 ने पुढे येईल. 21 धावा, 3 विकेट, 2.3 चेंडू. 53चं टार्गेट आहे आणि अजून जर विचार केला तर 32 धावा पाहिजे आहेत. 15 बॉल 32 ची गरज. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर हा चेंडू ठेवलाय. आता स्वप्नील मुकादम आहे आणि त्याच्याकडून कोणती चूक होणार नाही. अप्रतिम कॅच त्याने टिपलाय आणि विकास वायडासारखा बॅटरला परतावा लागलाय. बॅक टू द पवेलियन. आणखीन एक विकेट डाऊन. आणि भाई आले आणि त्यांच्या खेळाडूने 2 षटकार ठोकले. स्वप्नील मुकादम चार बॉल 21 धावा, 4 विकेट गेलेत. चंद्रपडा एक्सप्रेस काय गोलंदाजी राहिलंय. पुन्हा एकदा इनसाइड आउट कोण खेळला. ऑन दी अप चांगला फटका आहे, परंतु स्वप्नील मुकादम काय फिल्डिंग करतोय. रनआउटची संधी होती परंतु नाही. 2 धावा, 2 धाव संख्येने धावफलक 25, काम 25. दीपेश पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. 23 धावा माफ करायचंय, 30 धावा पाहिजे आहेत. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. चंद्रपडा एक्सप्रेस आज इम्प्रेस केले. 2 ओव्हर मध्ये त्यांनी घेतले 3 विकेट आणि दिल्यात अवघ्या 12 धावा. या 2 ओव्हर खूप काही सांगून गेले या मॅचचं रिझल्ट. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत 29 धावा. कंपल्सरी चेसिंग. 2 ओव्हर मध्ये विचार केला, कंपॅरिझन तुलना केली ना तर तिथे 22 वर 4, इथे 24 वर 4. सेम इक्वेशन आहे, सेम सिच्युएशन आहे, परंतु आता येणारे 12 बॉल 29 ची गरज. टीमचा कॅप्टन या. 12 बॉल 29 ची गरज.
अमित दुधनाथ. AR दैसर टीम कॅप्टन या प्लीज. एकविरा नायगाव टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. विशाल कोहली आणि संपूर्ण टीम. 12 बॉल 29 ची गरज. इथून काउंटडाऊनला सुरुवात होईल. 4 विकेट गेल्यात आणि महत्वाचा विकेट जो असेल ना तो हेमंत लाखात. हा विकेट घेतला तर द ग्रेट मराठा संघ वर्चस्व दाखवू शकतो, परंतु हेमंत चालला तर वन साइड हिरो बनण्याची ताकद या खेळाडू मध्ये आहे. अशा अनेक मॅचेस ज्याने काढल्या जिंकवल्यात असा हा महान खेळाडू स्ट्राईकला पाहायला मिळतोय. एका साइडला अमित दुधनाथ अंडर 23 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिला बॉल अमितचा अँगल घेतला होता. यावेळी विकेट जाण्याची दाट शक्यता आणि स्वतः एसटीएनच्या मागे प्रणय म्हात्रे आहेत. कोणती चूक करणार नाही. पहिल्याच बॉलवरती अमितला विकेट प्राप्त होतोय. विकेट डाऊन. अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल होतात, ऑडिओ क्लिप, आणि अजून एक क्लिप व्हायरल झाले. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत ती येईल. 11 बॉल 29 ची गरज. रोहित पाटील एडिटर आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. मॅच पाहत आहेत. 11 बॉल 29 ची गरज. अमित दुधनाथ चांगली गोलंदाजी करतोय. या क्षणाला पहिल्या बॉलवरती विकेट घेतल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. 5 विकेट गेल्यात आतापर्यंत. चांगला बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र हा डॉट बॉल प्रेशर रिलीज करून देईल. बॅटिंग करणाऱ्या टीमला स्ट्राईकला आहे निवृत्ती, आणि निवृत्ती यावेळी आता चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी तर चांगली होते दुधनाथच्या माध्यमातून. अमित बॉलिंग मार्क वरती. 10 बॉल 29 ची गरज. तिथे लास्ट 12 बॉल मध्ये 30 आल्या. इथे 12-29 ची गरज होती. 2 डॉट आलेत. तेजस जरी टीम मध्ये नसले तरी मात्र पाठिंबा देत आहेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आहे, परंतु काय घडलंय नक्की. हा चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठेतरी मस्तक मध्ये आलं आणि मस्तकाला दस्तक दिले या चेंडूने. धावपळक पुढे आले. 25 धावा. 9 बॉल 28 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. AR दैसर आले का टीम. साई स्पोर्ट पालनापाडा टीमची जबरदस्त गोलंदाजी राहिली होते सुरुवातीच्या 3 ओव्हर आणि शेवटच्या 2 ओव्हर मध्ये कुठेतरी जास्त धावसंख्या दिल्या, तरी सुद्धा या मैदानावर हा धावा चेस आपण अनेक वेळा होताना पाहिले. अजूनही मॅच मध्ये बनून आहे. असं नाही की मॅच संपलाय, मॅच आहे, परंतु काय दुधनाथ गोलंदाजी करते. जरूर वाईड बॉल आहे, परंतु चांगला चेंडू पिचिंग केला होता, थोडा बाहेर निघला. 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून देखील येतोय. 26 धावा. एक चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय आणि लेफ्ट हँडेड गोलंदाजाला नेहमी बेनिफिट ऍडव्हान्टेज राहिलाय, खास करून या ग्राउंडचा. पुन्हा एकदा चांगला बॉल. आणि या मॅच मध्ये देखील पाहिलं ना तर 3-4 ओव्हर चेतन म्हात्रेच्या पहिल्या बॉलवरती पहिला विकेट. 5व्या ओव्हर मध्ये देखील अमितच्या पहिल्या बॉलवरती पहिला विकेट. काल सलग 7 मॅच आतापर्यंत पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला आहे, पहिल्याच ओव्हरच्या. हा रेकॉर्ड ब्रेक झालाय. जी ही खेळपट्टी आहे चौकार षटकार मारण्यामध्ये आपण नेहमी पाहिले, जास्त चौकार जास्त षटकार या खेळपट्टीवर लागते, पण तू काल जास्त विकेट गेल्यात. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. बघू शकता जणू काही बॉल गोलंदाजाला चांगला बेनिफिट देऊन गेले ही खेळपट्टी. डॉट बॉल आल्यानंतर येणारे आता बॉल आहेत
सात बॉल मध्ये पाहिजे आहेत. टोटल विचार केला तर आतापर्यंत 26-27 पाहिजे आहेत. बॅट चेंज आणि चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स होते, परंतु इथे नक्कीच एकच धाव. येणारे 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 26 धावा. 6 बॉल 26 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 6-26. एआर स्पोर्ट दहिसर आणि त्यांच्या विरुद्ध एकविरा नायगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता या. गिव्ह एक डीजे ब्रेक. मोहनदादा पाटील यांचे शुभ हस्ते दोन टीम या ठिकाणी आहेत. एआर दहिसर आणि एका साइडला आपण बघतोय एकविरा नायगाव टीम. चला या पुढे यायचं दोन्ही कॅप्टननी. एआरचा आलाय का? थँक्यू एकविरा टीम. त्यांचा कॅप्टन अगोदरच या ठिकाणी आलाय. सहा बॉल 26 ची गरज. मॅच ऑन आहे कारण की मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स आहे, ज्याच्या बॅट मधून नेहमीच चौकार षटकार आपण पाहिले. रन मशीन आहे या संघाची आणि आतापर्यंत प्रिन्सचा स्ट्रगल राहिलाय, परंतु प्रिन्स मध्ये ती क्षमता आहे. छोटा पॅक बडा धमाका करावा लागेल. अनिकेत भुमटे आलाय बॉलिंग मार्क वरती. धरम ऑप्शन होता, स्वप्नील मुकादम ऑप्शन होता, परंतु यूज केलेला आहे ब्रह्मास्त्र, ते म्हणजेच अनिकेत भुमटे नावाचं. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आणखीन एक पहिला विकेट. प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉल वरती विकेट येताना दिसते. सलग 3 ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती विकेट. जिंकलेल्या संघाने कुठेच जाऊ नका. 5 बॉल 26 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे आणि 5 बॉल मध्ये 26 धावा. कालपासून आपण पाहिलं तर 40 धावा, 50 पेक्षा जास्त धावा होताना दिसल्या नाही आणि चेस देखील झालेला नाही आहे. ज्या मैदानावर 76 धावा चेस होत आहेत त्या मैदानावर थोडस आपण पाहिलं तर कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजाला साथ देते ही खेळपट्टी, असंच म्हणावं लागेल. 4-25 ची गरज. समोर दिला नितेश शिंगोटे आहे त्या ठिकाणी. चांगले एफर्ट्स जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळतात. चेंडू आळा आणि त्यानंतर जम घेतली. जुगल थोडं पुढे असतं तर कदाचित दोघांमधली कॅच, रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाले असते, जी पार्टनरशिप कॅच होऊ शकले असते. 3 बॉल 23 ची गरज. गणेश साटम यावेळी मात्र कोणती चूक करणार नाही. चांगला झेल कॅरी केलाय. अनिकेत भुमटेच्या नावावर आणखीन एक विकेट.
2 बॉल 23 ची गरज, परंतु साई स्पोर्ट पालनापाडा टीम एक जबरदस्त संघ आहे. इथे जरी कमी पडलाय परंतु हा हंगाम नक्कीच गाजवताना हा संघ दिसेल, यात काही शंका नाही. अजून एक निर्धाव चेंडू आणि या मॅच मधून साई स्पोर्ट पालनापाडा टीम देखील खूप काही शिकून जाईलच, यात काही शंका नाही. कारण की 52-53 धावा इतक्या मोठ्या नाही आहेत या ग्राउंड वरती, परंतु चेस झाला नाही. बॉलिंग युनिट चालला, बॅटर कुठेतरी चालावं लागेल, खास करून सोनूला सुधारणा कराव्या लागतील. कारण की ज्याच्यावरती जास्त भरोसा फोकस आहे आणि हर्षदला देखील चालावं लागेल. कारण की सुरुवातीची ओपनिंग जोडी जर चालली नाही ना मॅच मध्ये तर दबाव येणाऱ्या बॅटर वरती असतो. प्रत्येक वेळी ते बॅटर तुम्हाला मॅच फिनिश करून देतील असं नाही आहे. म्हणून स्वप्नील मुकादम सुरुवात स्लो केली पण तो शेवटपर्यंत राहिला. ज्यावेळी रीच मध्ये चेंडू आले त्यावेळी षटकारांची आतिषबाजी केली आणि ही मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र संघ हा मॅच जिंकतोय. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक, टफ लक. थँक्यू साई स्पोर्ट पालनापाडा टीम, एक चांगला